वात खराब झाला आणि त्याचबरोबर जर रक्त पण खराब झालं, तर आपल्या शरीरावरती कशा प्रकारची लक्षणं दिसतात आणि हे वात आणि रक्त हे दोन्हीही एकत्र कधी खराब होतात आणि त्याने शरीरावरती काय परिणाम होतो, ही सगळी माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ञ. गेले 13 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे. तुम्हाला जर आमच्याशी संपर्क करायचा असेल तर खाली आम्ही एक नंबर देत आहोत. त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता. वात आणि रक्त हे दोन्हीही एकाच वेळेला खराब होतात, त्यावेळेला त्याला वातरक्त असं म्हणतात. आयुर्वेदामध्ये वातरक्त अशा एका व्याधीचं वर्णन एक सेपरेटच आलेलं आहे. या व्याधीचं वर्णन करताना ग्रंथकार असं म्हणतात, की एखाद्या जंगलामध्ये जर आग लागली असेल आणि त्या आगीला जर वाऱ्याची साथ मिळाली, तर अक्षरशः त्या पूर्ण जंगलामध्ये वणवा पसरतो. तशाच पद्धतीमध्ये ज्यावेळेला शरीरामध्ये वात खराब होतो आणि रक्तसुद्धा खराब होतं, त्यावेळेला संपूर्ण शरीरामध्ये अशी लक्षणं दिसायला लागतात आणि एक दुर्धर व्याधी होतो. त्याचे उपाय कसे करायचे, काय करायचं, ही सगळी माहिती ग्रंथांमध्ये दिलेली आहे. आपण आज बघूया, की हे दोन्ही जे दोष आहेत, म्हणजे वातदोष आणि रक्तदोष हे दोन्हीही ज्यावेळेला खराब होतात, त्यावेळेला कशा प्रकारची लक्षणं दिसतात. आता यामध्ये तुम्हाला मी हा व्हिडिओ बनवून दाखवण्याचं कारण एक आहे, जर सुरुवातीची लक्षणं असतील आणि तुम्ही त्याच वेळेला याच्यावरती जर उपाय केला, तर लवकरात लवकर तुम्ही यामधून बाहेर पडू शकता. पण जर उशीर झाला, अनेक वर्ष झाली, तर याच्यातून बाहेर पडणं थोडंसं अवघड असतं. या व्याधीचं आणखीन एक विशेष असं असतं, की कधी-कधी भरपूर लक्षणं येतात शरीरावरती आणि त्याचबरोबर कधी-कधी असं होतं, की संपूर्ण आपण बरे झालेलो आहोत की काय, असा भास होतो. उदाहरण सांगायचं झालं, तर संपूर्ण शरीरामध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला जे दिसायला सुरुवात होते, म्हणजे ह्या आजाराच्या लक्षणांची जी सुरुवात होते, ती संपूर्ण शरीरामध्ये आळस असल्यापासून होते. मग संपूर्ण अंग दुखायला लागतं, अंग जड व्हायला लागतं. मग हळू-हळू शरीरावरती टोचल्यासारखं पेन व्हायला सुरुवात होते. मग हातापायांमध्ये वात यायला सुरुवात होते. सकाळी उठल्याच्या नंतर हातपाय जखडायला सुरुवात होतात. कधी अंग एकदम जड वाटायला लागतं. म्हणजे तुम्ही आता असे बसलेले आहात, तर बसून उठताना बराच वेळ लागणं, अशी लक्षणं याच्यामध्ये सुरुवातीला दिसायला सुरुवात होतात. मग त्याच पद्धतीमध्ये हळू याच्यामध्ये समजा वाताचा प्रिडॉमिनंट झाला, तर काही विशिष्ट लक्षणं दिसतात. जसं की हा माझ्याकडे चरक संहिता नावाचा ग्रंथ आहे. यामध्ये काय लक्षणं सांगितलेली आहेत, ही आपण जरा थोडक्यात जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं म्हणजे मी संस्कृत यामध्ये वाचत नाही आहे, पण त्याच्यामध्ये जे डिस्क्रिप्शन आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. तर याच्यामध्ये असं सांगितलं आहे, की वात जर जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं असेल, रक्तसुद्धा दूषित आहेच, पण वाताचं प्रमाण जर जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं असेल, तर यामध्ये शिरा आयाम म्हणजेच काय, तर शरीरामध्ये सगळ्या शिरा ताणल्यासारखं जाणवतं. संपूर्ण शरीरामध्ये अचानक शिरा ताणल्यासारखं जाणवतात. त्यानंतर संपूर्ण अंगावरती दुखायला लागतं, एखाद्या पॉइंटला दुखायला लागतं, अंग स्फुरण होतं, अंग तोद होतं, म्हणजे संपूर्ण अंग असं जखडून येतं आणि दुखायला लागतं. त्याचबरोबर संपूर्ण शरीरावरती काठिण्यता येते, म्हणजे काळपटपणा येतो. शरीरावरती रुक्षता यायला सुरुवात होते. शरीरावरती सूज अचानक वाढते, अचानक कमी सुद्धा होऊन जाते. आपल्याला काही कळत नाही ही कमी कशी झाली, आपल्याला वाटतं कमी झाली म्हणजे बरं आहे आणि काही वेळेला अचानक सूज वाढून सुद्धा जाते. काही काळानंतर असं होतं, की त्या रुग्णाला समजायला लागतं, की सकाळ झाली ना, की मला सूज असते, संध्याकाळी सूज नसते किंवा संध्याकाळ जशी-जशी होत जाते, मला सूज यायला लागते, दिवसा मला सूज नसते किंवा कधी-कधी असंही होतं, की जेवण झाल्याच्या नंतरच सूज येते, त्याच्या अगोदर सूज नसते. त्याचबरोबर हातांची बोटं जी असतात ना, ही दुखायला सुरुवात होतात. या आजाराची जी सुरुवात असते, ती हातांच्या बोटापासूनच होते किंवा पायांच्या बोटापासून होते. कधी-कधी पायांमध्ये, हातांमध्ये पीडिका पण यायला लागतात. पीडिका म्हणजे काही वेळेला तुम्ही असं समजा, की तिथे ग्रंथी पण यायला सुरुवात होतात आणि ही गाठसुद्धा या ठिकाणी पेन करत असते. त्याचबरोबर या रुग्णांमध्ये एक मानसिक दोष असतो, तो म्हणजे असा, की या रुग्णांना जेवण करायला सुद्धा द्वेष असतो
आणि कुठे काही विहार करायला म्हणजे बाहेर सुद्धा जायचं झालं, फिरायचं झालं किंवा घरातून बाहेर निघायचं झालं त्याचा सुद्धा द्वेष असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा या रुग्णांना द्वेषच असतो. अनेक वेळेला असं होतं, की या प्रकारचे रुग्ण ज्यावेळेला माझ्याकडे येतात, त्यावेळेला ते रुग्ण सुद्धा माझ्यावरती चिडलेले असतात. पण त्यांना काहीही रिएक्ट न करणं हे माझं काम असतं. कारण त्या रुग्णांमध्येच ते लक्षण असतं. त्या आजाराचंच ते लक्षण असतं आणि त्या रुग्णाला ते अनेक वेळेला माहिती सुद्धा नसतं. तर अशा वेळेला त्यांना समजून घेणं, फॅमिलीने समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. आता आपण बघूया, की हाच वात आणि रक्त ज्यावेळेला खराब होतो आणि त्याच्यामध्ये रक्ताचं प्रिडॉमिनंट असेल, तर काय ग्रंथकार आपले सांगतायत हे जरा बघूया आपण. मला हे सगळं माहिती आहे, पण मुद्दामून तुम्हाला ग्रंथ समोर घेऊन मी वाचून दाखवत आहे. कारण तुम्हाला आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीमध्ये चिकित्सा केली जाते हे समजणं महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये लक्षणं रक्ताच्याच ठिकाणी सांगतात, की जिथे सूज येते त्या ठिकाणी तीव्र वेदना होते, हे रक्ताचं लक्षण असतं. वातामध्ये काय सांगितलं, की सूज येते आणि जाते आणि शोथाच्या ठिकाणी म्हणजे जिथे सूज असते तिथे पेन असतं असं वातामध्ये सांगितलेलं नाही आहे. पण या ठिकाणी जिथे सूज येते त्या ठिकाणी पेन होतं. म्हणजे समजा तुमचं बोट आहे, बोटाच्या ठिकाणी जर सूज आली, तर तिथे पेन जास्त करून होणार. जिथे सूज आहे तिथे पेन आहे, जिथे सूज नाही तिथे पेन कमी आहे. तर त्याचबरोबर पुढची लक्षणं असतात, की ही जी सूज असते ती ताम्र वर्णाची सांगितलेली आहे. त्याचबरोबर ज्या वेळेला रक्त प्रिडॉमिनंट वातरक्त असतो, त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक लक्षण येतं ते म्हणजे त्या जागेवरती खाज येते. त्या जागेवरच्या स्किनचा कलर बदलतो. कधी-कधी असं वाटायला लागतं, की तिथे त्वचारोग झालेला आहे की काय? तर अशा प्रकारे वात आणि रक्त हे दोन्हीही खराब होत आहेत. पण हे दोन्ही खराब झाल्याच्या नंतर ज्या दोषाची प्रिडॉमिनन्सी जास्त असते, त्याची लक्षणे या ठिकाणी मुख्य करून दिसायला लागतात. आता आपण पाहूया, की याच्यावरती उपाय कसा करायचा. सगळ्यात पहिलं म्हणजे याच्यावरती रक्तशुद्धीकर उपाय करायचे असतात. पण रक्तशुद्धीकर उपाय करताना याच्यावरती आपल्याला वातशामक असे सुद्धा उपाय करणं गरजेचं असतं. मित्रांनो, हा जो व्याधी आहे ना, हा आयुर्वेदामध्ये एक गंभीर व्याधी सांगितलेला आहे आणि याच्यामध्ये याचबद्दल असंही सांगितलेलं आहे, की एखाद्या वैद्याला याची चिकित्सा करणं हे सुद्धा त्या वैद्यासाठी सुद्धा एक प्रकारे चॅलेंजच असतं, असं ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे वैद्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन या रुग्णांची चिकित्सा करणं महत्त्वाचं असतं. अनेक वेळेला याच्यामध्ये असेही उपचार सांगितलेले आहेत, की व्यत्यासात उपचार. व्यत्यास म्हणजे अल्टरनेट उपचार. म्हणजे काय, की आता वात बघा, वात थंड आहे, पण रक्त गरम असतं. रक्त उष्ण असतं, कारण रक्तामध्ये पित्त असतं. त्यामुळे यामध्ये थंड आणि गरम असे दोन्हीही उपचार एकच मार्गाने चालू ठेवणं योग्य ठरत नाही. ह्याला अल्टरनेट उपाय करावा लागतो. कधी थंड उपाय करायचे असतात, तर कधी उष्ण उपाय करायचे असतात. हे मी तुम्हाला समजण्यासाठी सांगत आहे. तसंच कधी स्निग्ध उपाय करायचे असतात, म्हणजे ओलावा असणारे उपाय करायचे असतात. कधी वृक्ष उपाय करायचे असतात, जिथे ड्रायनेस असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी उपाय करावे लागतात. अल्टरनेट उपाय करावे लागतात आणि या रुग्णांमध्ये कंटिन्युअस एकाच प्रकारचं औषध सुरू ठेवून चालत नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी व्यत्यासात उपचार करणं म्हणजे अल्टरनेट चिकित्सा यामध्ये करावी लागते. मुख्य म्हणजे हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हेच आहे, की अनेक रुग्ण याने त्रस्त असतात आणि हा जर त्रास तुम्हाला स्टार्टिंग फेजमध्ये असेल, तर तुम्ही याच्यावरती नक्कीच विजय मिळवू शकता. जितका हा त्रास शरीरामध्ये टिकून राहतो, तेवढं हा त्रास कमी होणं किंवा बरं होणं आणखीन दुर्धर होत जातं. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की आग लागलेली आहे, त्याला वाताची जोड आणखीन मिळाली म्हणजे वारा जर त्या आगीला मिळाला, तर तो वारा संपूर्ण जंगल पेटवू शकतो, वणवा लावू शकतो आणि संपूर्ण जंगलाचा नाश होऊ शकतो. तसंच आपलं शरीर असतं. या शरीरामध्ये रक्त दूषित जरी झालेलं असलं, तरी सुद्धा जो वात आहे, त्याला कंट्रोल करणं महत्त्वाचं असतं. तो जर कंट्रोलमध्ये आला, तर हा त्रास वाढत नाही, कमी राहतो आणि रुग्ण बरं होण्यासाठी मदत होते. जितका हा त्रास अर्ली डायग्नोसिस होतो, तेवढं ह्याला ट्रीटमेंट करणं सोपं जातं. मित्रांनो, आजचा व्हिडिओ निश्चितच कॉम्प्लिकेटेड होता. समजण्यासाठी थोडासा कठीण होता. जितकं सोप्पं करून सांगता येईल, तितकं सोप्पं करून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे मला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा.